नमस्कार मित्रांनो. सध्या हवा कशी आहे? सध्या थंडी नाही, पाऊस सुद्धा नाही आणि उष्णतामान सुद्धा वाढलेलं नाही. परंतु तरी सुद्धा हवेत आहे एक्झाम फिवर. परीक्षा जवळ आली की आपल्या घराचे रूपांतर युद्धभूमीत होते मित्रांनो. आईच्या हातात लाटण्याऐवजी बदाम पिस्त्याची वाटी येते आणि वडिलांच्या तोंडी फक्त एकच वाक्य असतं, बाळा त्या मोबाईलला आग लावा दिन, हातात पुस्तक घे पुस्तक. विद्यार्थ्यांची अवस्था कशी होती माहित आहे? जणू तो फासावर चढणारा कैदी आहे आणि हॉल तिकीट म्हणजे डेथ वॉरंट. पण मित्रांनो, परीक्षा खरंच इतकी भयानक असते का? विद्यार्थ्यावर प्रचंड ताणतणाव असतो. पहिला जो ताण असतो ना, तो असतो नापास होण्याची भीती किंवा अपेक्षेप्रमाणे कमी गुण मिळण्याची भीती. आणि ही अपेक्षा विद्यार्थ्यांची नव्हे, पालकांची जास्त असते. पालकांचे स्वप्न असते, विद्यार्थ्यांच्या स्वप्नाआधी पालक स्वप्न बघत असतात. बाळा तुला डॉक्टर व्हायचं आहे, बाळा तुला इंजिनियर व्हायचं आहे. त्या विद्यार्थ्याला ठरवूच देत नाही, पाल्याला ठरवूच देत नाही. पालकच ठरवतात की आपला पाल्य काय होणार आहे. आणि या भीतीमुळं अचानकच कधी कधी असं होतं की त्या विद्यार्थ्याला स्वप्न पडतं की पेपर गणिताचा आहे आणि चुकून भूगोलाचा नकाशा घेऊन गेलो आहे. बिचारे शिक्षक ते वर्गात ओरडून सांगतात, हा प्रश्न महत्वाचा आहे, हा येणारच आहे. पण विद्यार्थी विचारत असतो, सर तुम्ही सांगताय ते ठीक आहे, पण माझ्या पेनची शाई संपली तर? पालकांनो, आपल्या मुलाला शेजारच्या पिंटूचे मार्क सांगणं बंद करा. पिंटूचे मार्क ऐकून सांगितल्यामुळं तुमच्या बंटीचे मार्क वाढणार नाही, पण तुमच्यावरचा राग मात्र निश्चितच वाढेल. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची लक्षणं बदलत असतात. बरेचदा विद्यार्थी स्वमग्न होतात. मुलगा कोपऱ्यात बसून भिंतीकडे एकटक बघत राहतो. आईला वाटतं मुलगा ध्यान करतोय, पण तो मनातल्या मनात विचार करत असतो, अभ्यासक्रम बदलला असता तर किती बरं झालं असतं. पाल्य चिडचिड करत असतो. आई म्हणते, बेटा जेवतोस का? तर विचारलं तर उत्तर येतं, का विचारताय, मला भूक नाही आहे ना, तुम्हाला माझं करिअर बरबाद करायचंय का? अशा प्रकारची चिडचिड तो करत राहतो. काही विद्यार्थी तर इतके अस्वस्थ होतात की त्यांना पुस्तकातल्या अक्षरांच्या ऐवजी मुंग्या दिसायला लागतात आणि मग सुरू होतो ब्लॅकआउट होण्याचा प्रकार. अनेक विद्यार्थी भावनिक दृष्ट्या खचून जातात. विद्यार्थ्यांपेक्षा जास्त ताण आजकाल पालकांना येतो. परीक्षा मुलाची असते आणि आईचे उपवास सुरू होतात. मुलगा झोपला तरी आई जागते, कारण तिला वाटतं मी जागे राहिले तर याला जास्त मार्क पडतो. एक विद्यार्थी शिक्षकाला म्हणाला, सर मला परीक्षेचं टेन्शन नाही आहे, पण रिझल्टच्या दिवशी बाबाच्या हातात जे बेल्ट कुराण सुरू होतं ना, त्याची भीती वाटते. शिक्षकांना मुलांना सांगा, मार्क कमी मिळाले तरी चालते, परंतु लढायला शिकवा, रडायला नाही. तुम्ही म्हणा तुम्ही फक्त गाणं सांगताय, उपाय आहे की नाही? निश्चितच यामध्ये उपाय आहे. गोंधळलेली मानसिकता थांबवा. जे येतंय ना तिथून सुरुवात करा. हिमालय चढायचा असेल तर पहिलं पाऊल टाकावंच लागेल. मोबाईलला सुट्टी द्या. 10 मिनिटं रील बघितली की 1 तास अभ्यासातून लक्ष उडतं. मोबाईल हा विश्राम नाही, विक्षेप आहे, डिस्ट्रॅक्शन आहे. पालकांशी बोला, मनातली भीती सांग. आई मला भीती वाटते असं म्हटल्यावर जी पाठीवरून थाप मिळते ना, ती कोणत्याही टॉनिक पेक्षा भारी असते. तर मित्रांनो, परीक्षा म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप नाही, तर तुमच्या संयमाची चाचणी आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही वाघ आहात, फक्त पेपरच्या दिवशी शेळी नका हो. पालकांनो, तुमच्या मुलांचं मार्कशीट त्याच्या माणुसकीपेक्षा मोठं नसावं. त्या परीक्षा आहे आणि आजची रात्र म्हणजे जसं जणू काही कायमतची रात्र. काही महामार आज रात्री असा अभ्यास करतात जसं काही त्यांना वाटतं की रात्रीतून आपण आर्यभट्ट किंवा आईन्स्टाईन हो. पण पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आदल्या दिवशी बॅटिंग करण्यापेक्षा पीचकडे लक्ष द्या. आदल्या रात्री नवीन धडा वाचायला घेऊ नका. जे वाचलंय ते शांत डोकं ठेवून आठवा, नाहीतर नवीन लक्षात ठेवताना जुनं डिलीट होण्याची जास्त शक्यता असते. मित्रांसोबत चर्चा अजिबात करू नका, जास्त कन्फ्युज व्हा. जी काही चर्चा करायची असेल ती आपण परीक्षेच्या आधी करावी, परीक्षेच्या आदल्या दिवशी नाही. पालकांनो, तुमची भूमिका आदल्या रात्री घराला स्मशान शांतता करू नका. मुलगा अभ्यासाला बसलाय म्हणून घरातले टीव्ही, गप्पा, श्वास घेणे बंद करू नका. विचारा दडपणाखाली येतो.
आई त्याला एवढं खाऊ घालतात की त्या विद्यार्थ्याचं डोकं हँग होऊन जाते. हलका आहार नाहीतर पेपरमध्ये डोकं चालण्याऐवजी डुलक्या लागतील. मला तुमचा मुलगा प्रिय आहे, मान्य आहे. वडिलांनी आपल्या मुलाला मुलगा समजावा, गुन्हेगार नाही, उद्या नीट लिही बर का असं म्हणण्यापेक्षा 2 गुण कमी मिळाले तरी चालतील, पण शांतता ठेव. एक त्याला 2 मार्क कमी आले तरी चालतील, पण बिनधास्त लिही असं म्हणून बघा त्याचा आत्मविश्वास रॉकेट सारखा कसा उडतो तो. परीक्षेच्या दिवशी सकाळी उठल्यावर आई दही साखर ठेवून तयार असते. आधी आपण सदर परीक्षा केंद्र बघून आलेलं असलं पाहिजे, नाहीतर वेळेवर धांदल होणार. आणि जाण्या येण्याचं जे वाहन आहे त्याची व्यवस्था नीट पाहून ठेवा, म्हणजे वेळेवर तारांबळ उडणार नाही. जाताना हलका आहार घ्या, ज्यूस किंवा दूध घेतलं तर चालेल. उपाशी पेपर देऊ नका आणि भरपेट जेवण सुद्धा करू नका. एक कंपॉस पेटी, 2 पेन, पेन्सिल, रबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हॉल तिकीट, हे सर्व व्यवस्थित आपण ठेवलेलं आहे हे पाहून घ्या. परीक्षेला गेल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे असतात. परीक्षेच्या अर्धा तास आधी आपण केंद्रावर पोहोचा. तिथे गेल्यावर त्या हुशार मित्रांशी चर्चा करू नका. ते म्हणतात, अरे तू 10 मार्काचा प्रश्न वाचला का, असा तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरतो. तेव्हा परीक्षेच्या वेळी शांत राहा. आपल्या जागेवर बसल्यानंतर आपण शांत बसून काही मिनिट ऑक्सिजन घ्या. अर्थातच श्वसनाचे व्यायाम करू शकतो, जे फायदेशीर होऊ शकतात. आपली जी हृदयाची धडधड आहे ही कमी. प्रश्नपत्रिका हातात येतात, घाबरू नका. थोडं प्रश्न आधी वाचून घ्या आणि या प्रश्नामध्ये जे आपल्याला हमखास येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी लिहा. आणि हे सोडवत असतानाच आपला मेंदू आपोआप चार्ज होत जातो आणि आपल्याला पुढे आठवणं सुरू होतं. आणि आपण वर्षभर अभ्यास केलेला असतोच, त्यामुळे निश्चितच आपला पेपर चांगला जाणार आहे. याची परीक्षा म्हणजे एक कागदाचा तुकडा आहे जो तुमचं भविष्य ठरवू शकत नाही, पण तुमचा प्रयत्न नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो. पालकांनो, मुलांच्या पाठीशी उभं राहा आणि विद्यार्थ्यांनो चेहऱ्यावर हास्य ठेवून परीक्षेला जा. लक्षात ठेवा, पेपर अवघड असेल तर तो सर्वांसाठी असतो, फक्त तुम्ही डोकं शांत ठेवून तो सोडवायचा आहे. तर मग चेहऱ्यावर हास्य ठेवा, पेनमध्ये शाई भरा आणि सांगा, येऊ दे कुठलाही पेपर, मी तयार आहे, सर्वांना तयार आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.